दरम्यान यानंतर आता खासदार संजय राऊत हे सुद्धा मैदानामध्ये उतरले। एक्सपोज करत त्यांनी राज ठाकरेंच्या मागणीला समर्थन दिलंय, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांना सुद्धा भारतरत्न देण्याची मागणी ही संजय राऊत यांनी केलेली आहे। तर राज ठाकरे यांच्या या मागणीनंतर संजय राऊत यांची सुद्धा एक्सपोज करत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सुद्धा भारतरत्न द्या अशी एक मागणी संजय राऊत यांनी केली। मनसेचे नेते नितीन सरदेसाई सध्या आपल्या सोबत आहेत। सरदेसाईजी, राज ठाकरे यांनी केलेली ही मागणी, काय भूमिका आहे पक्षाची? अर्थातच राजसाहेबांनी मागणी केली म्हणजे पक्षाची भूमिका वेगळी असण्याचं काही कारणच नाहीये आणि किंबहुना कोणाचंच त्या बाबतीत दुमत असण्याचं काही कारण नाहीये। स्वर्गीय बाळासाहेबांना ही जर दिली तर संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशातल्या लोकांना आनंद होईल, त्यामुळे त्यांना नक्कीच भारतरत्न दिली गेली पाहिजे। राज ठाकरे यांनी ही मागणी केल्यानंतर आता संजय राऊत यांनी सुद्धा ही मागणी पुढे नेली आहे, तुम्ही कसं बघता याकडे? नाही, हे बघा, ह्यामध्ये कुठलेही, हे सगळे महापुरुषच आहेत, याचं कर्तृत्व हे नक्कीच वादातीत आहे। यांनी खूप देशासाठी गोष्टी केलेल्या आहेत, त्यामुळे याच्या बाबतीत काही दुमत असण्याचं कारण नाही। त्यामुळे आम्ही मागणी केली म्हणून दुसऱ्यांनी केली अशा कुठल्याही पद्धतीच्या वादामध्ये शिरू इच्छित नाही। पण राजसाहेबांनी जे म्हटलंय की स्वर्गीय बाळासाहेबांना ते दिलं गेलं पाहिजे, या बाबतीत मात्र आम्ही नक्कीच ठाम आहोत। पण एकीकडे बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या अशी मागणी करत असताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सुद्धा भारतरत्न देण्याची मागणी राऊत करतायत। बिघडलं कुठे? हे सगळी मोठी माणसंच आहेत ना, त्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्या पक्षाच्या कोणी मागणी केली आहे या अशा कुठल्याही पद्धतीच्या वादामध्ये न शिरता, हे महापुरुष आहेत, ही मोठी माणसं आहेत आणि त्यांना दिली गेली तर सगळ्यांना आनंदच होणार आहे। धन्यवाद सरदेसाईजी या प्रतिक्रियेसाठी।